tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण क्रिकेट रसिकांना एक पर्वणी क्रिकेटची या शहापूर तालुक्यामध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन, उत्कृष्ट नियोजन, सगळ्या आघाड्यांवर कौतुक करावं तेवढं थोडंच असं नियोजन दसई प्रीमियर लीग जी भोई सूरज जिविषे आणि त्यांच्या संपूर्ण संघ सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून नियोजनातून साकार होत असलेली स्पर्धा दसई प्रीमियर लीग 2021 आजच्या दिवसातील हा मॅच रंगती आहे. साई स्टार अल्याणी वर्सेस गावदेवी शेंद्रून या उभय संघांच्या दरम्यान सलामीचे दोन फलंदाज अल्याणी संघाचे. नक्कीच अल्याणी संघाचा एक स्टार खेळाडू जयेश खापरे आणि विथ नक्कीच आताच या ठिकाणी अलीन गावचे प्रसिद्ध उद्योजक SB कॉलेजचे माजी चेअरमॅन, त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे संचालक विनायकजी सापळे साहेब यांचं आगमन झालंय. आपण आलात नक्कीच या व्यासपीठाची आपण शोभा वाढवली. धन्यवाद. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय व्यासपीठावर. दसई प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच रंगती आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना साई स्टार अल्याणी वर्सेस गावदेवी शेंद्रून या दोन संघांच्या दरम्यान मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक असेल आणि या षटकामध्ये स्ट्राईकचा बार सांभाळतो अल्याणी संघाचा फलंदाज जयेश खापरे विथ नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय ज्युनियर नितीन. नक्कीच अल्याणी संघाला एक पर्वणी आहे. विनायकजी सापळे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आहेत. संघ मालक वासुदेव सासेदा उपस्थित आहेत. सलग जर 3 चौकार लगावले तर सलग 3 चौकारासाठी 1100 रुपयाचं बक्षीस आणि सलग 3 षटकारासाठी 2100 रुपयाचं बक्षीस आदरणीय विनायकजी सापळे साहेब यांच्या शुभ हस्ते हे वितरित करण्यात येईल. ही पर्वणी असेल अल्याणी संघासाठी. या सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज नकुल. स्ट्राईक सांभाळतोय जयेश. पहिला चेंडू या ठिकाणी कमल स्वीपरच्या दिशेने चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषे पार. चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन. सुरेख चौकार 4 थापा. पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट करतोय जयेश खापरे. एखादा स्टार फलंदाज, चांगलासा स्टान्स, मनगड आणि मस्तिष्कांचा त्रिवेणी संगम सांगतोय. या चेंडूवर चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. कव्हर स्वीपरच्या वरनं चौकार 4 धावा. धावसंख्या खातं उघडलं जात 4 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा नकुल कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि चांगला असं दिशा देतोय ऑफसाईडच्या दिशेनं. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. समीरकडनं स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगलनं धावसंख्या 1 ऍड केली जाते. धावफलकामध्ये धावसंख्या 5. नक्कीच या दसई प्रीमियर लीग मध्ये चांगलं समालोचक नक्कीच अमरजी राजेंद्र राऊत यांच्या वतीनं आपण ऐकतोय गेले 4 दिवस. नक्कीच नकुल शेंद्रून संघाचा हा एक उगवता सितारा, चांगला असा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय ज्युनियर नितीन. चांगला असा फटका, सुईमधून धागा काढावा त्याप्रमाणे चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद. नक्कीच एका प्लॅनिंगने, एका स्ट्रॅटेजीने अल्याणी संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन आवश्यक असते. तब्बल 7 षटकांचा सामना आणि या 7 षटकांच्या सामन्यामध्ये अतिशय चांगल्या स्ट्रॅटेजीने अल्याणी संघ उतरलाय. धावसंख्या धावफलकावर होतीये 9 धावा. चांगली बॅटिंग या ठिकाणी नितीन करतोय आणि चांगली साथ देतोय जयेश. नकुलला मात्र आपल्या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चेंडू द्यायचा आहे. नक्कीच क्रिकेट म्हटलं काय, क्रिकेटनं आम्हाला संघटन शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला मैत्री शिकवली, क्रिकेटनं आम्हाला नेतृत्व शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला हसायला शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला रडायला शिकवलं. संपूर्ण आघाड्यांवर क्रिकेट क्रिकेट म्हणजे आज प्रत्येक तरुणाईचं विश्व बनलेलं आहे. या क्रिकेटनं अनेक स्तरावर चांगली ओळख देण्याचं काम केलं. आज क्रिकेट व्यावसायिकतेकडे झुकत आहे आणि ग्रामीण स्तरावर सुद्धा क्रिकेटचा स्टँडर्ड वाढत चाललाय. हे वैभव शहापूर तालुक्यातील क्रिकेटचं दसई प्रीमियर लीग 2021 आणि भव्य दिव्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर या शहापूर तालुक्यातील
नामवंत मान्यवर आज मात्र विनायकजी सापळे साहेब वासुदेवजी सासे या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नकुल. ओ चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा कव्हर स्वीपरच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. नितीनच्या बॅटमधनं क्लास दिसतोय. चेंडू भगव्या पट्टीला सलामी करतोय. चौकार 4 धावा. नक्कीच नितीन निमसे चांगली बॅटिंग करतोय. या ठिकाणी संघाचे संघमालक वासुदेव सासे त्याच बॉलर राजेश निमसे यांचा सुद्धा शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. नक्कीच भ्रमणध्वनी मार्फत शुभेच्छा दिल्या जात आहेत. ओ चांगला असा फटका या ठिकाणी एज लागते बॅटची पण सर्कल मध्ये स्लीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 13. पहिलं षटक काहीसं महागडं षटक ठरतंय शेंद्रोन संघासाठी, परंतु कमबॅक करावं लागेल नकुलला आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगली बॅटिंग होती आहे ज्युनियर नितीन कडनं आणि जयेश कडनं. तसंही प्रीमियर लीगचा नक्कीच आल्याणी संघ आणि शेंद्रोन संघाचा हा पहिला सामना. चांगली बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. फ्रंट फूट खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटिंग मध्ये क्लास दाखवतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. ब्रँडेड क्वालिटीचा षटकार 6 धावा. धन्यवाद. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा. नक्कीच आपल्या मनगटातील जोर दाखवतोय आणि क्रिकेटचा एक क्लास दाखवतोय. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिला. सीमारेषे पार षटकार. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्याणी संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 19 धावा. आपल्या नक्कीच स्ट्रॅटेजीनं या ठिकाणी एका प्लॅनिंगनं या ठिकाणी आल्याणी संघ उतरलेला आहे. एक मंजिल सेट करतायत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुम्ही ध्येय ठरवावं लागेल आणि ध्येयावर काम करावं लागेल. बाबा आमटे नेहमी सांगत असतात की भान राखून योजना आखा आणि त्या योजनांवर बेफान होऊन तुटून पडा. नक्कीच MS एंटरप्राइजेसच्या सुद्धा सोमनाथजी खाडे यांच्याकडनं आल्याणी संघाला शुभेच्छा असतील आणि प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा शुभेच्छा असतील शेंद्रून संघाला. नक्कीच दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अशोक द मॅन फ्रॉम शेंद्रून. आता मात्र जयेश स्ट्राईकचा बार सांभाळतोय आल्याणी संघासाठी. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अशोक. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन अशोक. या चेंडूवर नक्कीच फुलरलेनचा चेंडू बॅटची नक्कीच निर्धाव चेंडू टाकतोय. मनोज चांगलं यष्टीरक्षण करतोय शेंद्रून संघासाठी. एक चांगली क्वालिटीची टीम या ठिकाणी दिसतीये शेंद्रून संघासाठी. यंगस्टर सर्व खेळाडू हे नवोदित नक्कीच क्रिकेटचा आनंद घेत असतायत या दसई प्रीमियर लीग मध्ये DPL मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशोक टू जयेश. ओ हाफ ट्रॅकर चेंडू. आता मात्र जयेश खापरे चूक करतोय. सर्कल मध्ये सुरक्षित रक्षण केलं जात आहे. पहिला गडी बाद होतोय आल्याणी संघाचा जयेशच्या रूपानं. नवीन फलंदाज येतोय समीर शेख मैदानात दाखल होतोय. जयेश खापरे माघारी परतल्यानंतर नक्कीच काय मिस टाइम शॉट होता. चेंडू हाफ ट्रॅकर होता परंतु टायमिंग साधू शकला नाही जयेश आणि निराश माघारी परतावं लागतं. पहिल्या विकेटचं पतन होत आहे आल्याणी संघाचं. धावसंख्या धावफलकावर आहे 19 धावा. नक्कीच चांगलं
बॉलिंगचं प्रदर्शन करतोय अशोक आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय आणि 1 विकेट मिळवतोय. नक्कीच समीर पाटोळे या संघाचे चांगलेसे खेळाडू नक्कीच कानमंत्र देतात आपल्या गोलंदाजाला. हेच वैशिष्ट्य असतं, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं. हेच क्रिकेट शिकवतं. समीर शेख स्ट्राईक सांभाळतोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू दिशा स्पष्ट करतोय. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रफ. पंचांचा इशारा चौकार. चेंडू फरार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा कल्याणी संघासाठी सुवर्ण संधी आहे की सलग 3 चौकार जर लगावले तर 1100 रुपयाचं बक्षीस, 3 षटकारासाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे विनायकजी सापळे साहेब यांच्याकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर शेख. चांगला फटका. बॅटची एज झेलू शकतो नाही. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट थर्ड मॅनच्या दिशेनं. चेंडू जातोय चौकार. 4 धावा. पंचांचा इशारा. धन्यवाद. आता जर पुढच्या चेंडूवर जर चौकार लगावला तर विनायकजी सापळे साहेब यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतं समीरला. बक्षिसांची खैरात आहे. बक्षीस महत्वाचं नसतं तर प्रेरणा महत्वाची असते आणि संघाला समर्थन महत्वाचं असतं. ती प्रबलनाची थाप देणं गरजेचं असतं. सुरेख फलंदाजी होती समीरकडनं. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होती आहे 27 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अशोक टू समीर. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चूक करतोय. झेल सुटतोय. एक जीवदान मिळतं. धावसंख्या सिंगल ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 28 धावा. नक्कीच समीर शेख चांगली बॅटिंग करतोय. नितीनला चांगली साथ देतोय. धावसंख्या 28 होतीये धावफलकावर. अशोक मात्र चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा गेल्यानंतर आता मात्र हे षटक काहीच फायदेशीर ठरतं शेंद्रू संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन निमसे. चांगला फटका. पुन्हा एकदा 30 यार्ड चेंडू जातोय 30 यार्डच्या बाहेर. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केला ते सेकंड धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंख्या वाढते. एकूण धावा 3 मिळत आहेत कल्याणी संघाला. धावसंख्या 3 वाढतीये. धावफलकावर 3 धावांनी धावसंख्या होतीये 31 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग या षटकामध्ये सुद्धा बघायला मिळाली. परंतु जयेश खापरे या षटकामध्ये नक्कीच माघारी परतला. 2 षटकानंतर कल्याणी संघाची धावसंख्या होतीये. नक्कीच फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण द्यायचं. एक इंजुरी या ठिकाणी होतीये खेळाडूला. स्वयंसेवक. 2 षटकानंतर कल्याणी संघाची धावसंख्या होतीये 31 धावा. चांगली स्टार्ट करून देतोय नितीन आपल्या संघासाठी. वेल बिगिन इज हाफ डन. नक्कीच व्यासपीठावर आदरणीय विनायकजी सापळे साहेब, SB कॉलेज म्हणजे चेअरमन, त्याचबरोबर खरेदी विक्री भाग संघ संचालक मंडळ आणि कल्याणी संघाचे कल्याणी गावचे नक्कीच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. नक्कीच दसई प्रीमियर लीगच्या वतीनं सुधीरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जात आहे. आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपल्या दसई प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा सुधीरजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. 2 षटकानंतर कल्याणी संघाची धावसंख्या होती धावफलकावर 31 धावा. आणि जर शेंद्रून संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं बॅक टू बॅक 3 विकेट्स घेतल्या तर प्रकाश पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच ही पर्वणी असेल प्रकाश पाटील यांच्याकडनं शेंद्रून संघासाठी. नक्कीच चांगली बॅटिंग कल्याणी संघाकडनं होती. आता मात्र शेंद्रून संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असेल, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. तुमचा होमवर्क होणं गरजेचं असतं क्रिकेटचा क्लास दाखवण्यासाठी.
ताली में नहीं दी जाती परिंदों को उडानों की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. मंजिल सेट करण्याचा प्रयत्न होतोय अल्याणी संघाकडनं. नवीन गोलंदाज येतोय मनीष. ओ ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा चेंडू. यष्टीरक्षक स्लीप मध्ये खेळाडू सुद्धा चूक करतोय. पंचांचा इशारा जय पवार सर यांचा वाईडचा इशारा येतोय. सिंगल न धावसंख्या ऍड केली जाते धावफलकावर. 36 धावा आणि या एक्स्ट्राच्या रूपाने 4 धावा आणि वाईटच्या रूपाने 1 धाव. एकूण धावा 5. धावसंख्या 36 होती अल्याणी संघाची. चांगली बॅटिंग आणि तेवढे सहकार्य गोलंदाजांकडनं बघायला मिळतं अल्याणी संघाला. मनीषचं हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू काहीसा स्वैर मारा आणि वाईट चेंडू मिळतोय. नक्कीच नितीन निमसे अतिशय सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. एक जबाबदारीपूर्ण खेळ बघायला मिळतोय. ही जबाबदारी घेऊन पार्टनरशिप करणं गरजेचं असतं. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप भागीदारी होणं गरजेचं असतं. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सजलंय. नक्कीच नो चेंडू असेल. पंचांचा इशारा. कारण फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये काहीसे चेंजेस करताना कर्णधाराकडनं चूक होतीये. नो बॉल. नक्कीच पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. नक्कीच हा चेंडू फ्री हिट असेल कारण मागील चेंडू नक्कीच फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये पंचांनी नो घोषित केला. दरम्यान धावसंख्या होती धावफलकावर 36. पुढचा चेंडू फ्री हिट. बॅटची एज पुन्हा एकदा, परंतु सेफ झोन मध्ये असेल नितीन. झेल सुद्धा सुटतोय. पुढील सामना एजे स्पोर्ट्स भातसे वर्सेस जय मल्हार तुते. कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. या एक इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हे सुधीरजी भोईर यांचं सुसज्ज असं नियोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनीष टू समीर. बॅक पुढे जाऊन पंच केलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते नितीन कडनं. या 2 धावांनी या डबल्स न धावसंख्या पोहोचते. स्कोर मूव्ज ऑन 39 रन्स. 39 धावा धावफलकावर. नक्कीच बॅक टू बॅक 3 चौकारासाठी विनायकजी सापळे यांच्याकडनं 1100 रुपयाचं बक्षीस आहे. सलग 3 षटकार जर लगावले तर 2100 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात आहे. आणि बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 1000 रुपये बक्षीस प्रकाश पाटील यांच्याकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीरच्या बॅटमधला क्लास दिसतोय. ऑफ साईडच्या दिशेनं लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल आणि स्ट्राईक रोटेट करून पुन्हा एकदा नितीन ज्युनियर नितीन स्ट्राईकचा भार सांभाळतोय. नक्कीच पुन्हा एकदा नितीन निमसे आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतायत. मनीष गोलंदाज 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा बॅट चेंज घेऊन स्लीप मध्ये चेंडू जातोय. सिंगलचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 1 धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावसंख्येनं पुढे धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 41. नक्कीच केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधानं तो अवघ्या जगाला मोहून टाकत असतो. चांगले खेळाडू नक्कीच आपल्या संघाचं मनोधैर्य वाढत असतात. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ विजय पष्टे, जयेश खापरे, नितीन निमसे, दशरथ खापरे एकाहून एक चांगले फलंदाज गोलंदाज अल्याणी संघामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू नक्कीच चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं. उत्कृष्ट क्रिकेटचा क्लास बघायला मिळतोय. समीरच्या बॅट मधनं एक ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. धन्यवाद. नक्कीच या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या उत्कृष्ट समालोचनानं क्रिकेटचा प्रत्येक चेंडूचा ठोका चुकवला जातोय असे उत्कृष्ट समालोचक आदरणीय प्रमोदजी शेडगे साहेब शेडगे सर यांचं आगमन झालेलं आहे. दसई प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. प्रमोद सर वेलकम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा समीरच्या बॅटमध्ये एक चांगला पंच बघायला मिळतोय. सिंगल धाव ऍड केली जाते. नक्की या सिंगल धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या पोहोचतीये 46 धावा. तिसरं षटक संपतंय. धावसंख्या धावफलकावर 46. चांगली धावसंख्या या ठिकाणी तब्बल 15.5च्या सरासरीनं 3 षटकामध्ये बघायला मिळाली. हा क्रिकेटचा क्लास बघायला मिळतोय.
अल्लाडी संघाच्या बॅट्समनच्या बॅटिंग मधनं चांगली गोलंदाजी करावी लागली उर्वरित चेंडूंमध्ये, उर्वरित षटकांमध्ये. शेंद्रून संघाला की आयुष्यात जे हवंय ते सारच मिळत नसतं, चांदण्यांनी भरून सुद्धा आपला आभाळ रिकामा असतो. भराडी देण्याचा प्रयत्न धावफलकाला होतोय अल्लाडी संघाकडनं. आता मात्र कमबॅक करण्याचा इरादा असेल तो शेंद्रून संघाचा, कारण जिंकणं म्हणजे नेहमीच फक्त पहिला येणं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं. प्रयत्नांती परमेश्वर, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रयत्न करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटनं आम्हाला नेतृत्व शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला जगायला शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला मैत्री दिली, क्रिकेटनं आम्हाला नेतृत्व दिलं, क्रिकेटनं आम्हाला सिनियर खेळाडूंचं सन्मान करायला शिकवलं, क्रिकेटनं आम्हाला ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला शिकवलं. हाच क्रिकेटचा क्लास शहापूर तालुक्यामध्ये दसई प्रीमियर लीगच्या वतीनं आम्हाला बघायला मिळतोय. चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज अभिषेक. चांगला फटका, स्वीप बघायला मिळतोय समीरच्या बॅट मधनं. सिंगल धाव ऍड केली जाते धावफलकावर. धावसंख्या 1 वाढतीये, धावसंख्या होतीये 47 धाव. आमचे स्कोरर मित्र योगेशजी बांगर, चांगलं स्कोरर रायटिंग या ठिकाणी सुरू आहे आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण या ठिकाणी बघायला मिळतं गौरवजी सावंत आणि त्यांच्या टीम कडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रिकेटचा क्लास ऑफसाईडच्या दिशेनं चांगलासा ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल ऍड केली जाते. समीर पाटोळे नक्कीच चांगलं बॅकअप बघायला मिळतं. सिंगल ऍडनं या एकेरी धावेनं धावसंख्येने पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 48 धावा. नक्कीच गोलंदाजीमध्ये चांगलं चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन करणं गरजेचं असतं. अभिषेक मात्र एक नवोदित असा उगवता सितारा शेंद्रून संघासाठी. पुन्हा एकदा समीर शेख, चांगलासा स्टान्स दिसतोय, आक्रमक फलंदाज अल्लाडी संघाचा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं एक चपराक शॉट, चेंडू जातोय सीमारेषे पार. एक पॅरलल दर्जेदार क्वालिटीचा डीपीएल षटकार, 6 धावा. स्वागत करायचंय. नक्कीच उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय आहे ते केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे येण्याची जिद्द असावी. ती जिद्द जर तुम्ही मनात ठेवली तर तुम्ही या रणामध्ये चांगली कामगिरी करू शकता, कारण तुमचा बेस्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो, खुद से लढो और खुद के बेस्ट के पीछे भागो. बेस्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून केला जातोय. आता मात्र तब्बल 4 षटकानंतर अल्लाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 55 धावा. विजय पष्टे नक्कीच एक स्टार तडाखेबाज फलंदाज आता मात्र मोठे फटके मारण्याचा इरादा घेऊन मैदानात दाखल झालेला आहे. त्याला सुरेख साथ देतोय ज्युनियर नितीन. नक्कीच अल्लाडी संघाचे संघ मालक वासुदेवजी सासे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा दसई प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. नक्कीच वासुदेव सासे संघ मालक यांचं स्वागत केलं जात आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन वासुदेवजी सासे यांचं स्वागत केलं जात आहे. नक्कीच विजय पष्टे उर्वरित चेंडूंचा समाचार घेण्यासाठी मैदानात दाखल. स्ट्राईकचा बार सांभाळतोय. नक्कीच चांगली फील्ड प्लेसिंग सजलेली आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, काउ कॉर्नर, मिड विकेट, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये कीच 4 क्षेत्ररक्षक सजलेला आहे. गोलंदाज मनोज. विजय पष्टे या चेंडूवर एक चपराक देतोय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं भिरकावून दिलाय सीमारेषे पार. क्वालिटीचा डीपीएल षटकार, 6 धावा. आमचे कमरला घोडाला आता दारूला सोडाला आमचे धन्यवाद. नक्कीच व्यासपीठावर एक गोड व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. विनायकजी सापळे साहेब यांनी एक परभणी या ठिकाणी सेट केली. बॅक टू बॅक 3 चौकारासाठी 1100 रुपयाचं बक्षीस अल्लाडी संघासाठी आणि बॅक टू बॅक 3 षटकारासाठी तब्बल 2100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. नक्कीच या 2 फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. नक्कीच विजय पष्टीच्या बॅटमध्ये क्लासिकल असा ब्रँडेड दर्जेदार षटकार बघायला मिळाला. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये 61 धावा धावफलकावर. चेंडू द्यायचा आहे स्वयंसेवक. नक्कीच चांगल्या प्रयत्नांची पराकाष्ठा अल्लाडी संघ करतोय. बॅटिंगचा क्लास दाखवतोय अल्लाडी संघ. कुछ किए बिना जय जयकार करणे नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील शेंद्रून संघाला. मनोजला आपल्या बॉलिंग मधून चांगलं कमबॅक करावं लागेल. शेंद्रून संघ नक्कीच चांगला संघ आहे, परंतु समोर ब्रँडेड दर्जेदार क्वालिटीचा एक फलंदाज आहे. एक भिंत समोर आहे विजय पष्टे नावाची.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज. आता मात्र 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते सर्कल मध्ये. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर 61 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 जर विकेट्स मिळवल्या तर प्रकाशजी पाटील शेंद्रुणकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे शेंद्रुण संघासाठी. विजय पष्टे, नाम नाही ब्रँड आहे बॉस, उत्कृष्ट फलंदाज अल्याणी संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज. या वेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, नक्कीच चांगलं पुल ऑफ लेग साईडच्या दिशेनं बघायला मिळतं. ऑन साईडच्या दिशेनं भिरकावून दिला चेंडू, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचती आहे 62 धावांवर. नक्कीच या दसई प्रीमियर लीग साठी चांगले समालोचक अमर राजेंद्र राव, या महाराष्ट्राचा आवाज, त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक आज मात्र जॉईन झाले प्रमोदजी शेडगे सर. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनोज टू ज्युनियर नितीन, द मॅन फ्रॉम अल्याणी. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसला. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता, पण लेग बायच्या रूपाने एक धाव मिळतीये आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. विजय पष्टे स्ट्राईकचा भार सांभाळतोय. नक्कीच नेतृत्व, कलागुण हेच क्रिकेटचं हे भव्य दिव्य व्यासपीठ. कारण पडला असशील हजारदा, रडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा, उठ नजर, प्रयत्न कर, प्रयत्न कर. तोच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे अल्याणी संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू, त्या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, ज्युनियर नितीन निमसे, नजर हटी, दुर्घटना घटी आणि माघारी परततोय. बाद डीजे. नक्कीच ज्युनियर नितीन क्वालिटीचा फलंदाज मैदानात दाखल होतोय. तब्बल 21 वर्ष वय. सलाम शेख मैदानात दाखल होतोय अल्याणी संघासाठी. धावसंख्या धावफलकावर आमचे स्कोरर मित्र सांगतायत 64 धावा. नक्कीच 5वं षटक सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 64 धावा धावफलकावर फटकावलेल्या आहेत. उत्कृष्ट बॅटिंगचा परफॉर्मन्स या ठिकाणी दिसतोय अल्याणी संघाकडनं. सलाम शेख आणि विजय पष्टेची जोडी उत्कृष्ट बॅटिंग साठी या शहापूर तालुक्यामध्ये ओळखला जातो सलाम शेख. परंतु मनोजला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी आता मात्र मनोजकडनं होतीये या 5व्या षटकामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन मनोज पाटोळे. या ठिकाणी गुड लेंथवर पडलेला चेंडू, नक्कीच शरीरावर आदळतोय, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलाच चेंडू डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न होता आणि हे षटक संपतंय. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर अल्याणी संघाची धावसंख्या होती, साईच धावसंख्या होती 64. नक्कीच चांगली बॅटिंग, चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न अल्याणी संघाकडनं होतोय. की आयुष्य असो आहे क्रिकेट, प्रयत्न करणं गरजेचं असतं. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल, पंचांचा इशारा येतोय. नक्कीच कोणताही संघ असेल त्याला आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. जर शेंद्रुण संघ एक नौका संघ आहे, यंगस्टरचा संघ आहे, परंतु या लीग मध्ये दसई प्रीमियर लीग मध्ये आपला क्रिकेटचा क्लास दाखवण्यासाठी आज मात्र हजर झालाय. समोर एक ताकदवर संघ आहे अल्याणी संघ आणि यंदाचं सीझन अल्याणी संघासाठी चांगला आहे. याच मैदानावर रमेश फुडी चषक पार पडला आणि त्या चषकामध्ये उपविजेता संघ ठरला तो अल्याणी संघ. किच यानंतरचा होणारा सामना एजी स्पोर्ट्स भातसई वर्सेस जय मल्हार तुते, दोन्ही संघाचे कर्णधार. नक्कीच 6व्या षटकामध्ये आपण रिपोर्टिंग टाइम आहे. टॉस साठी यायचा आहे दोन्ही संघाचे कर्णधार, भातसई आणि तुते संघाचा कर्णधार. नवीन षटक घेऊन येते गोलंदाज नकुल, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा विजय पष्टे शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट, चेंडू सी मारेशी पार, चेंडू फरार, चौकार, 4 धावा. बॅटिंग मधनं अटॅक करतोय, कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक जिंदगी का खेल यारो है, खेलना जरूरी है. पुन्हा एकदा विजय पष्टे, पुन्हा एकदा मिस टाइम शॉट,
सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. स्वतःच्याच गोलंदाजीवर गोलंदाज नकुलकडनं स्ट्राईक रोटेट केली जाते. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 1 धावसंख्या होतीये 69 धावा, 69 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावा आल्याने संघाच्या धसई प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय विजय पष्टे आणि सलाम शेख. ज्युनियर नितीननं चांगली बॅटिंग केली. समीरनं सुद्धा चांगल्या बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवला. तो परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न सलाम शेखचा असेल. स्ट्राईकचा बार सांभाळते पुन्हा एकदा नकुल टू सलाम. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक, चांगला फटका, उत्कृष्ट टायमिंग साधलाय, चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार. मॅक्झिमम षटकार, 6 धावा, सह्याद्रीचा छावा. डीजे क्लास दाखवतोय, मनगडातील ताकद दाखवतोय. दुनिया नाही मानती कमजोर को, दुनिया तो मानतीये जोर को. आपल्या मनगडातील जोर दाखवतोय सलाम शेख. बॅक टू बॅक जर 3 षटकार लगावले तर विनायकजी सापळे साहेब यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 3 विकेट साठी प्रकाश पाटील यांच्याकडनं शेंद्रून संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम शेख. ओ स्विंग अँड मिस, पंचाचा इशारा, कॉट बिहाइंड विकेट मिळतीये. सलाम शेख बॅक टू द पेवलियन. उत्कृष्ट बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवतोय. ठोसास ठोसा, टिट फॉर टॅट नकुल. त्याची उपस्थिती प्रार्थनीय होती. आदरणीय देवेंद्रजी भेरे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत संतोषजी गोळे सर यांचं सुद्धा आगमन झालं आणि विशेष सर यांचं सुद्धा आगमन झालं. देवेंद्रजी भेरे यांचं व्यासपीठावर आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. आज इथल्या पायईला चंदनाचा गंध आला, अर्पुनीय शब्द फुले, रोम रोम हर्ष झाला. मॅच सुरू आहे. साई स्टार आल्याणी वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण या संघांदरम्यान. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. सलाम शेख माघारी परतल्यानंतर सिनियर नितीन निमसे आल्याणी संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 75 धावा, तब्बल 75 धावा. 6वं षटक सुरू आहे शेंद्रुण संघासाठी. गोलंदाज नकुल. नक्कीच धसई प्रीमियर लीग आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावर सजतीये. आदरणीय भेरे साहेब, विशेष सर, गोळे साहेब यांचं आगमन झालं. व्यासपीठ नक्कीच त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपल्या उपस्थितीनं नक्कीच 4 चांद लागले असतील. धन्यवाद. स्वागत असेल. सिनियर नितीन निमसे आल्याणी संघासाठी एक वरिष्ठ खेळाडू या संघाचा. तब्बल 41 वय, परंतु क्रिकेटचं स्पिरिट जपतोय आपल्या संघासाठी. दरम्यान गोलंदाज नकुल आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय आल्याणी संघासाठी. 6वं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची इनरेज घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण होत आहे. या यष्टिरक्षकाकडनं विकेट किपर खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. चांगला बॅकअप, कारण बिल्ली चूहे पकडने के लिए ग्लव्स नाही पहनती, ती प्रयत्नांची शर्त करते. त्याचप्रमाणे शिताफीनं यष्टिरक्षण करणं गरजेचं असतं. चांगलं यष्टिरक्षण होत आहे मनोजकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू नकुलकडनं. फलंदाज नितीन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होते, सफळ खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एक कौशल्य, चेंज ऑफ पेस बघायला मिळतं, गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळतं. हे षटक संपताय. 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्टार आल्याणी संघाची धावसंख्या होतीये 75 धावा. $75 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचं निर्णायक षटक शिल्लक असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट मॅच इन बिटवीन एजे स्पोर्ट्स भातसाई वर्सेस जय मल्हार तुते. कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. नक्कीच एजे स्पोर्ट्स भातसाई संघाचा कर्णधार आणि जय मल्हार तुते संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. सहावं षटक घेऊन येतो, 7वं षटक घेऊन येते गोलंदाज मनोज. वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं. स्ट्राईकचा वार सांभाळतोय फलंदाज विजय पष्टे, द मॅन फ्रॉम अल्याणी. 6 निर्णायक चेंडू असतील.
या इनिंग्स मधील चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल विजय पष्टे यांचा. पुढचा चेंडू, या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न फसला. उत्कृष्ट गुडलेतवर पडलेला चेंडू यष्टिरक्षक समीर पाटोळेच्या हातामध्ये स्थिरावतोय. परिणाम पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफलकावर 75 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज पाटोळे टू विजय पष्टे. नक्कीच स्टान्स मध्ये बदल करण्याचा प्रयत्न होतो आहे. धावसंख्या 75. चांगली धावसंख्या सेट केलेल्या अल्याणी संघानं शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. फुलटा चेंडू, एक परवडी आणि या परवडीचा स्वीकार करतोय. घुटनात एक तमाशा देख चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या वेगानं पुढे जातीये. 81 धावा धावफलकावर आल्याने संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज पाटोळे टू विजय पष्टे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक वेगवान जोराचा फटका बघायला मिळतोय लेग साईडच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. नितीन कडनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये. स्कोर मुझॉन 83 रन्स. 83 धावा आल्याने संघाच्या. शेवटचे काही चेंडू शिल्लक. नक्कीच मनोज पाटोळे आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. विजय पष्टे नक्कीच चेंडू सीमारेषे पार भिरकावण्याचा इरादा घेऊन बॅट हातामध्ये घेऊन तयार असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विजय पष्टे तू मनोज पाटोळे. पुन्हा एकदा बॅटचं कनेक्शन, बॉलचं कनेक्शन होत आहे. चेंडू एक नेत्रदीपक क्लासिकल. षटकार 6 धावा. धन्यवाद. चांगल्या बॅटिंगचा परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवतो विजय पष्टे. मैदान में आ गया है शेर. ताबड़तोब चौके छक्के लगाएगा. हालात पतली कर देगा हर बॉलर की. हर बॉल पॅव्हलियन के बाहेर भेज देगा. एक कौशल्य दाखवतोय विजय पष्टे आपल्या बॅटिंग मधनं. सुरेख बॅटिंगचा क्लास, दर्जेदार क्वालिटीचा षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये. 89 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज पाटोळे टू विजय पष्टे. दोन्ही संघांना लास्ट कॉल असेल. पेनल्टीचा सामना करावा लागेल. कर्णधार उपस्थित नाहीये. एजे स्पोर्ट्स भातसाई आणि जय मल्हार तुते संघाचा कर्णधार. शेवटचा कॉल असेल. हा चेंडू निर्धाव. सुरेख आता मात्र हा चेंडू टाकतोय मनोज. विजय पष्टे. धावसंख्या 89 धावा. एक मोठा डोंगर उभा केलाय अल्याणी संघानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज टू विजय पष्टे. सफल येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. स्विंग अँड मिस. इनिंग संपतीये. 7 षटकानंतर धावसंख्या होतीये 89 धावा. उत्कृष्ट बॅटिंगचा परफॉर्मन्स. 90 धावांचा टार्गेट असेल. धन्यवाद. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये अल्याणी संघाची. साईस्टार अल्याणी संघाची धावसंख्या होती 89 धावा. 90 धावांचं टार्गेट. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय विनायकजी सापळे साहेब, देवेंद्रजी भेरे साहेब, त्याचबरोबर विजय साहेब, गोळे साहेब, आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस कक्षामध्ये. आणि यानंतरचं समालोचन नक्कीच प्रमोदजी शेडगे साहेब, महाराष्ट्राचा आवाज, उत्कृष्ट समालोचक आज मात्र जॉईन झाले. त्यांचं स्वागत करतोय. पुढील समालोचनाची धुरा पुढच्या मॅच मध्ये, पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळेल. विनायकजी सापळे साहेब, देवेंद्रजी भेरे साहेब, गोळे साहेब, त्याचबरोबर विजय साहेब. नक्कीच यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एजे स्पोर्ट्स भाटसाई संघाचा कर्णधार अनुज आणि जय मल्हार तुते संघाचा कर्णधार रोहन
पांढरे. नक्कीच मान्यवरांच्या उपस्थितीनं टॉस होतोय. विनायकजी सापळे साहेब खरेदी विक्री संघाचे संचालक आणि एसबी कॉलेजचे माजी चेअरमन कल्याणी गावचे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एजे स्पोर्ट्स भाटसाई संघाचा कर्णधार अनुज आणि रोहन. टॉस होतोय. छापा. नक्कीच टॉस जिंकलाय तुते संघानं. नक्कीच रोहन आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. नक्कीच देसाई प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा आहे. समोर एक क्वालिटीचा दर्जेदार या शहापूर तालुक्यातील मातब्बर संघ आहे भातसई संघ. कल्पेश जाधव सारखे फलंदाज आहेत, अनुज सारखे फलंदाज आहेत. आपला निर्णय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावांपर्यंत रोखू शकता? 70 ते 75 धावांपर्यंत रोखू शकतो, कारण की क्वालिटीचे बॅट्समन भास्ताईमध्ये पण आहे. कल्पेश जाधव झाला, अनुज झाला, तसे अनेक खेळाडू आहेत. तरी आमच्या बॉलिंगच्या जोरावर आम्ही 70 ते 75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की 70 ते 75 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच अनुज, आपण नाणेफेक गमावली परंतु आपल्याला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 90+ मारण्याचा प्रयत्न करू. 90+ मारण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी विनायकजी सापळे साहेब उपस्थित आहेत, देवेंद्रजी भेरे साहेब उपस्थित आहेत. सर, एक दर्जेदार क्वालिटीची स्पर्धा आहे दसई प्रीमियर लीग. या प्रसंगी आपलं मनोगत सर व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी दसई प्रीमियर लीग च्या माध्यमातून जे कितवा दिवस आहे, 4था दिवसाच्या सामन्याच्या प्रसंगी आज पहिलाच सामना अल्यानी वर्सेस तिसरा सामना अल्यानी वर्सेस शेंद्रोन यांच्यात झाला. त्यानंतर आता भातसाई आणि तुते यांच्या दरम्यान सामना होतोय. दोन्ही संघ, मी ज्या ठिकाणी उपस्थित असतो त्या ठिकाणी भातसाई संघाचा खेळ बघतोय. कल्पेश जाधव सारखा दर्जेदार आक्रमक बॅट्समन्स. नक्कीच त्याचा सामना मी काल संध्याकाळी फायनल मॅचला बघितला. पण भातसाई टीम, मला असं वाटतं की कल्पेशवर अवलंबून आहे, कारण एक कल्पेश आऊट झाला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे टीम कोसळली. नक्कीच कल्पेशच्या जोरावर आता ज्यांनी कर्णधारांनी सांगितलं की मी 90 धावांचा डोंगर पार करील, पण कल्पेशला आऊट करण्यात जर तुता संघ यशस्वी झाला तर नक्कीच तुते संघ जिंकेल अशी मला आशा वाटते. धन्यवाद. देवेंद्रजी भेरे साहेब उपस्थित आहेत. सर, या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करायचं. निश्चितच आज आमच्या दसई गावाच्या माध्यमातून एक क्रिकेटची जी पंढरी आहे ती आपल्या तालुक्याला नेहमीच पाहायला मिळत असते. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या शौकीनांना, क्रिकेट रसिकांना एक मानाचा खेळ सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं, त्या पद्धतीने प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम नेहमीच आमचे दसईचे नवतरुण करत असतात. त्यामध्ये आमचे पप्पू इलेव्हन क्रीडा मंडळ, त्याचबरोबर नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ आणि आमचा जुना संघ तिरंगा 11, या सर्वांनीच या ठिकाणी एक क्रिकेटचा उत्तम दर्जेदार असा खेळ तालुक्याला नेहमीच दाखवलेला आहे. आमची ओमसाई टीम आजही प्रेक्षकांच्या नजरेमध्ये नेहमीच राहील. तर त्या माध्यमातून आम्ही पूर्वीपासून क्रिकेट खेळत आलो. आमचे दसईकर युवक आणि त्या पद्धतीचा क्रिकेट सादर करत असताना नेहमीच आमचा प्रतिस्पर्धी एक दर्जेदार संघ असायचा त्यावेळेस, तो म्हणजे तुते संघ. आणि त्यानंतर आमचा सामना, ज्यावेळेस आम्ही धर्मवीर चषक त्या ठिकाणी शापूरचा मानाचा चषक तो जिंकला, त्यावेळेस सुद्धा ह्या संघांचा, आमचा भातसई संघ असेल त्यांच्याबरोबर सुद्धा आमचा सामना झाला होता. तर असे हे संघ, 2 संघ या ठिकाणी आपल्या समोर आहेत. नक्कीच क्रिकेट रसिकांना त्यांचा खेळ पाहण्यामध्ये या ठिकाणी आनंद मिळेल असे या ठिकाणी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा या आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक फॉर द गेम. गोळे साहेब, आपलं सुद्धा धन्यवाद आणि विशेष सर आपलं सुद्धा धन्यवाद. पुढे सगळ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. पुढील सूत्र मी सुपूर्द करतोय. या महाराष्ट्राचा आवाज उत्कृष्ट समालोचक प्रमुख व्यासपीठ तयार झालंय आणि या खरोखरच दसई प्रीमियर लीग 2021 मध्ये खूप खूप सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो.
कुठले स्पॉट वरून चेंडू मात्र खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी ज्याला म्हटले जाते त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघतो यष्टीरक्षक हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. विजय टार्गेट समोर ठेवलं गेलंय ते जवळजवळ की 90 धावा या फलकावर. यावेळेला उर्पित चेंडू ऑन साइडला सुपर प्लॅमिंग डीपीएल सिक्सर मॅग्निफिसंट शॉट. दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी पाहतोय फलंदाज सुपर बॅटिंग करत असताना मनोजच्या बॅट मधून एक देखणा फटका पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम सुरेख सेन्सिबल गोलंदाजी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने मजबूर केला फलंदाजाला. डबल माइंड मध्ये होता मनोज आणि तदनंतर गुडलाईन स्पॉटवरून चेंडू हलकासा स्विंग होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज यावेळेला पाहू शकतात मिस्टर नितीन. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. पहिला चेंडू निर्धावाला. दुसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी षटकार येतोय आणि तदनंतर लगेच चेंज ऑफ पेस. ज्या अनुषंगाने तुम्हाला उत्क्रांती घडवावीच लागते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडूला मात्र थारा नाहीये. जबरदस्त क्रॅकिंग शॉट. ग्लोरियस मॅग्निफिसंट. 6 धावा. मनोजच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी कणखर पद्धतीने धावा येताना पाहायला मिळतात. एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू कसा असावा याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दर्शवताना आपण पाहतोय. तसंही प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. चला टीम मिटिंग करू नका. जास्तीत जास्त वेळ दौडू नका. कारण 7 षटक ही तुम्हाला मॅक्झिमम 25 ते 27 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला त्या व्यक्तीसाठी सुद्धा थांबू शकला नाही. ज्याचा आदर आणि नाव जनरल नॉलेज मध्ये घेतलं जातं. पीटर हेनलिन हा जर्मनीचा व्यक्ती होता. त्या व्यक्ती सुद्धा साठी वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. जबरदस्त गुड शॉट. या ठिकाणी मनोजचं मी कौतुक करेन. परंतु या ठिकाणी गोलंदाज नितीन पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी कमबॅक करेल का पाहायचंय. यावेळेला पुन्हा एकदा आता मात्र चेंज ऑफ पेस केला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. मनोज हताश निराश हतबल होताना. तत्पूर्वी या पण ऐकूया डिस्क जॉकीला. खूप छान पद्धतीने मात्र डीजे वाजंत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी अतिथी देवो भव भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या अतिथींचं या ठिकाणी आगमन होताना मॅचचा आनंद घेत आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 12 धावा. मनोज मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलं गेलंय. अभिषेक. नितीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला पाहिलं पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंचांनी मात्र जय पवार त्या ठिकाणी क्वालिटी दर्जाचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. दाद मात्र फिटवून लावली गेली आणि नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नोचा इशारा असल्या कारणाने मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल आणि देन फ्री हिट. जय पवार. वसई तालुक्यामध्ये सुद्धा आपण पाहतो. पालघर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा सनसाई चषक जो मोठा मानाचा जो चषक म्हणून ओळखला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नाईटच्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारच्या पंचांची भूमिका केली होती. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर चेंडू होता परंतु नोचा इशारा आला आणि फ्री हिटचा सिग्नल येतोय. खऱ्या अर्थानं मुभा मिळतंय ती फलंदाजाला. यावेळेला क्लीन बोल्ड जरूर झालाय परंतु फ्री हिटचा सिग्नल असल्या कारणानं मात्र धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. सुंदर चेंडू होता. नितीनचा कमबॅक केला गेला. जरी 2 षटकार आले तरी सुद्धा मनोजला बाद केल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल असतो तो मात्र या ठिकाणी वाढला गेला. म्हणून म्हटलं होतं चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे मित्रांनो जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं आणि तेच मात्र नितीनने केलं. जरी 2 षटकार आले आपला स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी ठेवला गेला. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. गुण
या ठिकाणी आम्हाला होत आहेत. पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 12 धावा, 13 धावा, 14 रन्स, 14 धावा क्षमस्व. दसई प्रीमियर लीग 2021 खऱ्या अर्थानं मुस्तफा याचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. सुधीर भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं की जे समालोचनाची संधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक त्यांचं अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. पहिलं षटक आणि धावसंख्या 14 धावा. स्टार्ट चांगली झाले. 7 षटकांमध्ये 90 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. ते एकंदरीत सामना करताना पाहायला मिळतो. किट्टू शेंद्रून हा संघ, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला, एकदा वर्जित केली जाते. जसं रिची सरांनी सांगितलं की या खेळाडूचं मात्र फिटनेस खूप लाजवाब आपल्याला पाहायला मिळतं, कारण हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती म्हणून गणली जाते. तुमचं आरोग्य सुंदर तर आयुष्य सुंदर, आणि तेच गोलंदाज या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. मिस्टर नितीन आपण पाहू शकतात. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा धन्यवाद. अप्रतिम गुड डिलिव्हरी, थिंकिंग पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय, तिथून मात्र थोडासा टर्न प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना अभिषेकला हा चेंडू मात्र समजला नाही. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे सचिन अँड अभिषेक. सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. उलटा चेंडू पुन्हा एकदा कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जातोय. वाईट +4, 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 रन्स. चौकार +1 धाव, 5 धावा आणि 5 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय किट्टू शेंद्रून. हा संघ जर आपण पाहिला तर 20 धावा. दोन्ही संघ नामांत आहेत, परंतु कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. हे क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलंय. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्याकडे ते सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेची गोष्ट. आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज. यावेळेला बॅटची एज, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शॉर्ट गली रिजनला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर हळूवारपणे पुढे सरसावून जाऊन पोहोचते किट्टू शेंद्रून या संघाची 21 रन्स. ओम केबल सर्व्हिस आणि वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा डेन केबलवर 888 या क्रमांकाच्या चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. श्री रमेशजी विषय साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून ही स्पर्धा लाईव्ह होते. ऑफ साईडला क्रॅकिंग शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. ऍज अ बुलेट प्रमाणे चेंडूला मात्र या वेळेला भिरकावून दिलं गेलंय. 4 धावांकरता. धावसंख्या फलकावर 25 धावा. सुंदर चेंडू होता, खोदून काढला जातोय. ब्लॉकल मधला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या सचिनच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहत आहेत, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या अगणित. आणि त्या अनुषंगाने मात्र सचिन आतापर्यंत या ठिकाणी पदतालीत ते खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. युजेस फुटवर्क अप्रतिम आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. ऑन साईडला शॉट मिडॉनला मात्र यावेळेला तू मै होत असताना अंडरआर्मपैकी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षांमध्ये जणू काही इस्त्रीचा चटका जसा लागतो तसंच मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. नाईस फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग. गेल्या मॅचचा मात्र जो मॅन ऑफ द मॅच होता तो पेंडिंग राहिला होता, तर मी विनंती करेन हरीश मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी यायचं आहे. भातसई संघाचा हरीश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. 42 धावांची एक झंझावती खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत 26 रन, 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. अतिशय देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. धसई प्रीमियर लीग 2021 खऱ्या अर्थानं मनोरंजनाची भरीव कॅप्सूल
अर्थातच दसई प्रीमियर लीग DPL 2021 आमचे लाडके क्रिकेट रसिक लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आयोजकांची जी अथक मेहनत परिश्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत ते खरंच आयोजकांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. रात्रंदिवस एकत्रित येऊन रात्रंदिवस झटताना मात्र ह्या स्पर्धेचा उजाळा ज्या आणतायत त्या आयोजकांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 26 धावा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरीश जाधव, वेल प्लेड, मॅग्निफिसंट बॅटिंग आणि जबरदस्त मात्र भातसई या संघातून खेळताना आपण पाहतोय. कमालीचं प्रदर्शन दाखवलं. नेक्स्ट मॅच साठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून तुम्हाला ऑल द बेस्ट असेल हरीश जाधव. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत पाहायला मिळतंय. 27 धावा, 27 रन्स. 90 धावांचं आव्हान डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल जर या धावा अचीव करायच्या असतील तर. थोडासा अडथळा निर्माण होतोय. जय पवार या ठिकाणी टेट बॉल घोषित करताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकताय तर 27 धावा. सामना बॅलन्सिंग आहे अजूनपर्यंत दोन्ही संघांसाठी मात्र 50-50% चान्सेस आहेत. यावेळेला आपण पाहिला तर चेंडू निघून जातोय, कमरीच्या वरती खूपच होता आणि बिमरच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पंच नो घोषित करतायत. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 28 धावा. देन फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय. या चेंडूवर मात्र सचिनसाठी फ्री लायसन्स असेल. कोणत्याही प्रकारचे मात्र तो स्वतंत्रपणे फटके खेळू शकतील असं मात्र पंचांनी त्या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल दिला गेलाय. यावेळेला पाहिला ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना आपण पाहतोय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं आपण म्हणतो आणि एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे क्रिकेटच्या परिभाषेत सांगण्याची गरज नाही आहे फलंदाजांना. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 रन्स, 30 धावा. एक रन्स म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक रन्स म्हटलं तर क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू. अप्रतिम ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सलीम मिडॉन मधून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय चेंडू. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा. 90 धावांचं आव्हान समोर असताना पहिले फलंदाज मात्र 2 बाद झाले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर सचिनने पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेतले किट्टू शेंद्रून संघाकडून. तर गोलंदाजांना विकेटचा शोध असेल. अप्रतिम सुरेख एक्सलंट डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने थोडासा पुढे ठेवला गेला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजाला खेळण्यासाठी. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, नाईस बॉल. अप्रतिम सुंदर आपण पाहतोय. साई स्टार लर्निंग संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला किट्टू शेंद्रून हा संघ आपण पाहू शकतायत. महेशचं मी कौतुक करीन ज्या रिदम सहित गोलंदाजी करतोय. आर्म ऍक्शन अप्रतिम आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. रनअप चांगला आहे आणि खास करून नैसर्गिक गुणवत्ता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साइडला ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. 1 धाव अर्जित केली जाईल. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? विजय मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एक मॅग्निफिसंट प्लेअर. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर किट्टू शेंद्रून या संघाची फलकावर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 32 या धावसंख्येवर. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो. प्लीज वेळ दवडू नका. नो मीटिंग नो टाइम. डोंट वेस्ट द टाइम. कारण आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं 7 षटकांचे खेळवले जातात हे आपलं भाग्य आहे असंच म्हणायला हरकत नाहीये. रमेश स्मृती चषक साठगाव याच मैदानात मात्र मानाचा चषक पार पाडला गेला होता आणि अल्लाणी हा संघ रनर अप राहिला होता. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. 58 धावांचं लक्ष असेल. चोवीस चेंडू आणि 58 धावा. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मिस्टर हर्षल
या अगोदरचा गोलंदाज होता महेश, त्याला बेस्ट बॉलर याच मैदानात मिळवला होता. सातत्य राखलंय. यावेळेला सरळ बॅटने व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. वन बाउन्सने चेंडूला कन्वर्ट करताय क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती हळुवारपणे पुढे सरसावते. 33 धावा. तुमचं सातत्य खूप महत्वपूर्ण भूमिका असते, कारण म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये, आणि जर तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे कष्ट. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. यावेळेला ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाते. छोटा पॅक बडा धमाका म्हणून हर्षल याच्याकडे पाहिलं जातं. वय वर्ष 17. चाइल्ड ऑफ द फादरमॅन. मुलाचे पाय पाळण्यात असं म्हणतात दिसतात. आणि तेच मात्र या ठिकाणी जो गोलंदाज हर्षल सुंदररित्या नैसर्गिक जी देणगी लाभलेली असते प्रत्येक गोलंदाजाला, कारण काही गोलंदाज आपण पाहतो जर्कच्या स्वरूपात मात्र त्या गोलंदाजांना पूर्णपणे बंदी आणली जाते, परंतु सुधारणा करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. परंतु नॅचरल गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते हर्षलची. जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा स्विंग. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला वळवलं गेलंय. आपल्या बोटांतील जादू मात्र या ठिकाणी जरूर दाखवले गेले. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो. बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. जमिनीलगत चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तत्पूर्वी डेंजर झोनकडे आहे आणि फलंदाज बाद होईल यात काही शंका नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फाय रन 35 धावा फलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. क्या बात आहे. हर्षल सुपर बॉलिंग. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा हर्षलची कृती खूप छान आहे आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय अप्रतिम. सातत्य राखतोय. म्हणून म्हटलं आता परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते मात्र क्वालिटी दर्जाचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. हर्षल 35 धावा. अप्रतिम. सुरेख चेंडू मात्र यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किट्टू शिंद्रुण हा संघ. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ड्रिंक यावेळेला आपण पाहतोय ड्रिंक ब्रेक असेल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी झालेला आहे. दसई प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा इशारा मात्र या ठिकाणी आपण पाहतो. फलंदाज बाद होताना किट्टू शेंद्रुण संघाला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा धक्का रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. आमचे टेक्निकली या ठिकाणी मॅन्युअल स्कोरर सुद्धा आहेत आणि 2 कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in च्या माध्यमातून अतिशय ग्लॅमर या खेळाला आपण पाहतो. टेक्नॉलॉजीचा हाच उपयोग खूप सुंदर पद्धतीने आपल्याला घेता येतो. तंत्रज्ञान. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. तत्पूर्वी हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. अशोकजी जाधव साहेब भासई संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यस इज गॉन. त्या ठिकाणी पंच इशारे करतीलच. यस ऑफिशियली या ठिकाणी, कारण ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑनफिल्ड पंचांवरती असते. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत फलंदाजाला असं वाटलं की अल्ट्रा एज लागली होती बॅटची, परंतु या ठिकाणी पंचांचा योग्य तो डिसिजन पाहायला मिळाला. मिडल चेंडू मात्र यावेळेला मिडल स्टंपला जरूर चेंडू भेदला गेला असता. एक्झॅक्टली इम्पॅक्ट यावेळेला पाहिलं गेलं. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले.
सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकाची जिम्मेदारी या ठिकाणी सांभाळली गेली. म्हणूनच म्हटलं आता आयुष्यात सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल मित्रांनो, तर ते जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि व्यक्ती कधीच थकत नसतो. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. यानंतर होणारा सामना भासई आणि तुतई या दोन्ही संघांचे आपण खेळाडू आपल्या आपल्या डगआउट मध्ये जायचंय. नेक्स्ट मॅच बिग मॅच पाहायला मिळेल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग, आउटसाइड द लेग स्टंप, स्क्वेअर मारा या ठिकाणी केला जातो. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर किट्टू शेंद्रुण या संघाची 50 धावा. इथून जर विचार केला तर 40 धावा अजून सुद्धा येणे गरजेची गोष्ट राहील. कारण ज्या वेळेला आपण लीगच्या स्पर्धा खेळतात त्यावेळेला पॉईंट टेबल खूप मोस्ट इम्पॉर्टंट असतो. तुम्ही कोणत्या रन रेटने मात्र चालतायत, नेट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट कोणत्या. या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सर्किट शॉट खेळण्याचा प्रयत्न, अतिशय ग्रहण लागलंय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. डीजेला थांबवतो मी. या ठिकाणी आपण जाऊया. प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. जे कोल्हेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी बाळा निचिते यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन सन्मानित करावायचं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा या ठिकाणी बुके आपण पाहतोय, सन्मानित केला जातोय. थँक्यू व्हेरी मच कोल्हेकर सर, आपण आलात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तदनंतर विशे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. बाळा निचिते या स्पर्धेचे संयोजक प्रायोजक म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून मात्र या ठिकाणी प्रमुख अतिथी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवेन भेरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मी बाळा निचिते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. देवेन भेरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मायेची उबदार शाल. या ठिकाणी मात्र किट्टू शेंद्रुण संघ थोडासा बॅकफुटला पूर्णपणे जात असताना, कारण गोलंदाज एक सुंदररित्या या ठिकाणी पाहायला मिळते. ती खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय साई स्टार अल्याणी या संघाने आतापर्यंत पकड निर्माण केली या सामन्यावर. भासई संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वा अशोकजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, विराजमान व्हायचंय. आज प्रत्येक संघ मालक आज आधारस्तंभ बनले ते खेळाडूंचा आपण पाहतो. म्हणूनच आज व्यासपीठ मिळाले या खेळाडूंना. क्रिकेटचा एवढा क्रेज वाढलाय. खऱ्याच अर्थाने जर आपण पाहिलं तर 120 ग्रामच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या चेंडूची उपलब्धी झाली. इथे सुद्धा सिक्सर सुप्रीमो असे चेंडू मात्र पाहायला मिळतात. ऑन साइडला चिप शॉट आहे सलीम मिडॉनला, मात्र सुंदररित्या मात्र आपण पाहतोय. आणि या ठिकाणी ऑल ऑफ 5 विकेट या ठिकाणी जरूर घेतले गेलेत. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट. चला भासई आणि तुते आणि भासई दोन्ही संघांनी मात्र डगआउट मध्ये आपापल्या जागा या ठिकाणी स्वीकारायची आहे. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या गेले. धावसंख्या 51 वर आतापर्यंत स्थिर राहते. खऱ्या अर्थानं 39 धावांचं अजून सुद्धा लक्ष. दसई प्रीमियर लीग 2021
यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात एक 2021चा हा शानदार सोहळा. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. 9 गडी बाद, धावसंख्या 51. काय कमालीची गोलंदाजी केली, विलक्षण कामगिरी केली. जशी भागीदारी मात्र फलंदाजांमध्ये होते तसंच गोलंदाजांमध्ये जर भागीदारी झाली तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट विजय संपादन नेहमीच सातत्याने पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच सुरेख पाहायला मिळेल. कल्पित जाधव जबरदस्त चॅम्पियन्स ट्रॉफी कैलास वसे आंग्ल्या यांच्या स्मरणार्थ खाडीचं मैदान ज्यांनी गाजवलं गेलं 113 धावांचं वादळी खेळी ते अजून सुद्धा डोळ्यासमोर झळाळताना पाहायला मिळते. सेंचुरीचा मान मिळवला होता तोच कल्पित जाधव आमच्या ऑन स्क्रीनवर. ऑफ साईडला हलकेशा त्याने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 52 धावा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. धसई प्रीमियर लीग 2021 DPL आलेल्या आमच्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख पद्धतीने युजर्स फुटवर्क यावेळेला मात्र थोडासा अभाव पाहायला मिळाला. गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सलाम शेख. राईट ऑफ द विकेट. भव्य दिव्य मुख्य मंच पाहायला मिळतोय. अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला जेवढे पिच करतील तेवढा बेनिफिट गोलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य आणि सलाम शेख सेन्सिबल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी गुड बॉलिंग. 3 चेंडूचा खेळ झालाय. तिन्ही चेंडू मात्र यावेळेला डॉट 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 एक सिंगल अशा पद्धतीने आपण पाहतोय. ऑफ साईडला इंटू द गॅप मध्ये फक्त चेंडूला ढकलून दिलं गेलंय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये निघून जाईल तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. योगेश बांगर आमच्या गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की 53 धावा 53 रन्स. कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं गेलं पूर्ण वर्ल्ड मध्ये. यावेळेला प्लेड ऑन बॅटची एज. फलंदाज बाद होताना ऑल आउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व बाद. किट्टू शेंद्रून संघ मात्र या ठिकाणी शरणागती पत्करताना पाहायला मिळतोय. लीगच्या मॅचेस मध्ये तुम्हाला सुधारणा करणं खूपच गरजेची गोष्ट असते. एक मॅच पराभूत झाल्यानंतर सुद्धा विजयाची घोडदौड सुरू राहावी यासाठी आपण सातत्य तुमचं बाळगणं खूप गरजेची गोष्ट. चला तुते संघाने लगेच क्विकली क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. प्लीज स्पीडअप करा गेम. या स्पर्धेचे सुधीर भोईर सर्वे सर्व एक चांगलं व्यक्तिमत्व आणि कृपया करून मी विनंती करेन की हँडशेक करून आपण या मॅचचा जो रूल आहे डिसिप्लिन क्रिकेट कसं बाळगावं याचं परिपूर्ण धसई प्रीमियर लीगच्या माध्यमातून